तेव्हा नव्या दिवसाची पहाट होते. अगदी तसंच अज्ञानाच्या अंधारातून शिकवणीच्या एक एक प्रकाश रेषांनी उजळलेली शाळा आज आपल्या रौप्य महोत्सवाच्या शिखरावर आहे. अर्थात 25 वर्ष पूर्ण करते. शब्द लहान आहे पण भावना मात्र मोठ्या आहेत. कारण ही शाळा फक्त इमारतच नव्हे तर सर्वसामान्यांच्या आशेची एक दीपमाळ आहे. त्यांच्या डोळ्यात स्वप्नांची ज्योत पेटवणारी ही शाळा आज सर्वांगीण प्रगतीचं प्रतीक मानलं जातं. ती म्हणजे माझी शाळा श्री नवलादेवी विद्या मंदिर खानोली. आजचा हा स्मरणिका प्रकाशन सोहळा हा केवळ पुस्तक प्रकाशन नाही तर ती आहे त्याग, श्रम, सेवाभाव आणि शिक्षणाच्या ज्वाज्वल इतिहासाची पवित्र साक्ष. चला तर मग श्री नवलादेवी शिक्षण प्रसारक मंडळ खानोली संचलित श्री नवलादेवी विद्या मंदिर खानोली या प्रशाळेच्या रौप्य महोत्सवाच्या स्मरणिका प्रकाशन सोहळ्याला आणि या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले या संस्थेचे अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नंदकिशोर खानविलकर साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय सरपंच निर्मल ग्रुप ग्रामपंचायत खानोली लागवणचे माननीय गणपत मांडवकर, आमचे नेहमीच हितचिंतक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे माजी सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबई माननीय सुभाष खानविलकर साहेब, आम्हाला नेहमीच पाठिंबा देणारे नेहमीच प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व माननीय मधुसूदन कामत साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी अर्थात आम्हाला शैक्षणिक बाबतीत नेहमीच प्रोत्साहन देणारे माननीय सावंत साहेब, अशी मंडळी या ठिकाणी व्यासपीठावर आहेत. हा आमचा आनंद आहे, हा परमोच्च आनंद आहे आणि म्हणून आम्ही फार सुखी आहोत असं म्हणायला हरकत नाही. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संस्थेचे माजी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. माननीय केंद्र प्रमुख पवार गुरुजी, त्यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सापुस्त्रे हायस्कूलचे कॉलेजचे प्राचार्य माननीय गुरु सर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कांबळे सर साटवले हायस्कूलचे ते सुद्धा उपस्थित आहेत. जावडे हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय संदेश कांबळे सर सुद्धा उपस्थित आहेत. त्यानंतर सुधाकर खानविलकर आहेत. संस्थेचे सर्व पदाधिकारी आहेत. व्यासपीठावरील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. पोलीस पाटील आहेत. सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. खरं म्हणजे हा आनंदाचा सोहळा आहे. या आनंदाच्या सोहळ्याला आपण सुरू करण्यापूर्वी एक परवा दुःखद घटना घडली. अशी घटना घडली जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम या ठिकाणी काही अतिरेक्यांनी अचानक पद्धतीनं भारतीय पर्यटकांच्या वरती हमला केला आणि या पर्यटकांच्यापैकी 26 पर्यटक भारतीय या ठिकाणी मृत्युमुखी पडले. आपण या कार्यक्रमाची सुरुवात त्यांना श्रद्धांजली वाहून आपण करूया. सर्वांना मी विनंती करतो आपण 1 मिनिट उभारून आपण त्यांना श्रद्धांजली वाहू. कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन यांनी करणार आहे. सकाळच्या धावपळीमुळे थोडा गोंधळ झाला, तुम्ही समजून घ्याल मला अपेक्षा आहे. श्री नवलादेवी शिक्षण प्रसारक मंडळ खानोली संचलित श्री नवलादेवी विद्या मंदिर खानोली स्मरणिका प्रकाशन सोहळ्याची सुरुवात आपण दीप प्रज्वलन आणि सरस्वती मातेच्या पूजनाने करणार आहोत. खरं म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीप आणि अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारी सरस्वती, या दोघांना वंदन करूनच या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया. हे आपल्या संस्कृतीचे मर्म आहे. दीप म्हणजे केवळ प्रकाशाचा स्रोत नाही, तो आहे शुभ्रत्वाचा, ऊर्जेचा आणि सकारात्मकतेचा प्रतीक. आणि म्हणून मी या ठिकाणी मधुसूदन कामत साहेब आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण दीपप्रज्वलन करावे. आपणास विनंती. धन्यवाद. आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती मातेचे पूजन या ठिकाणी संपन्न झाले. आजच्या या स्मरणिका प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या ठिकाणी मधुसूदन कामत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत.
मी संस्थाध्यक्ष मान्य नंदकिशोर खानविलकर साहेब आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचे स्वागत करावे. व्यासपीठावर बाळकृष्ण बोरकर आपणास विनंती आहे. बाळकृष्ण बोरकर साहेब, आपल्या हस्ते माननीय मधुसूदन कामत साहेब यांचे स्वागत. विनायक खानविलकर आपणास विनंती आहे, आपणही व्यासपीठावर येण्याची कल्पना. धन्यवाद. चिंतक मार्गदर्शक माजी मुंबई सहाय्यक पोलीस आयुक्त मान्य सुभाष खानविलकर साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. मी आनंद चौगले साहेब संस्था उपाध्यक्ष यांना विनंती करतो की साहेबांचं आपण पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत करावं. धन्यवाद साहेब. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पंचायत समिती लांजा गट शिक्षणाधिकारी, आमचे शैक्षणिक प्रवासातील आधारस्तंभ मार्गदर्शक माननीय विनोद सावंत साहेब यांचं स्वागत. आमच्या संस्थेचे माननीय सचिव शलार साहेब आपणास विनंती करतो की सावंत साहेबांचं आपण स्वागत करावं. माननीय सावंत साहेब यांचं स्वागत करताना माननीय संस्था सचिव शलार साहेब. खूप खूप धन्यवाद. ज्यांची दूरदृष्टी आणि चिकाटी आणि प्रेम यांच्या साहाय्यानं शाळा आमच्या शाळेनं बाळसं धरलं आणि अभ्यासी व्यक्तिमत्व आणि आम्हाला नेहमीच पाठिंबा देणारे आमच्या संस्थेचे माननीय अध्यक्ष नंदकिशोर खानविलकर साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी मधुसूदन कामत साहेब आपल्यास विनंती करतो, आमच्या साहेबांचं स्वागत आपण करावे. धन्यवाद. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमच्या खानवली लावगण निर्मल ग्रुप ग्रामपंचायतचे माननीय सरपंच साहेब गणपत मांडवकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी माननीय मनोहर भिडे दादा यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते माननीय सरपंच साहेब यांचं स्वागत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले खानोली केंद्राचे केंद्र प्रमुख माननीय पवार गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून मी रमेश खानविलकर आपणास विनंती करतो, पवार गुरुजी यांचे आपण स्वागत करावं.
या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सापुजतळे हायस्कूलचे मुख्याध्यापक अर्थात सापुजतळे कॉलेजचे प्राचार्य मान्य अनिल गुरव सर या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रमोद दमी सर, तुम्हाला विनंती करतो की सरांचं आपण स्वागत करा. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले साटवली हायस्कूलचे मुख्याध्यापक प्राचार्य माननीय कांबळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी रमेश खानविलकर साहेब आपणास विनंती करतो सरांचं आपण स्वागत करावं. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले लांजा तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष माननीय संदेश कांबळे सर उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी आमच्या संस्थेचे संचालक माननीय जगन्नाथ चौगले साहेब यांना मी विनंती करतो. जावडे हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि लांजा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष माननीय संदेश कांबळे सर यांचं स्वागत करताना आमच्या संस्थेचे संचालक माननीय जगन्नाथ चौगले साहेब. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आसगे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका माननीय सौ बावधनकर मॅडम यांचं स्वागत संस्था उपाध्यक्ष आनंद चौगले साहेब आपण करावे. माध्यमिक आश्रमशाळा जावडे चे पांचाळ सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे स्वागत मनोहर दादा भिडे दादा आपण करावे आपणास विनंती. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय सामाजिक कार्यकर्ते सुधाकर खानविलकर साहेब उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत प्रमोद वळी साहेब आपण करावे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या पोलीस पाटील शिंदे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी रमेश खानविलकर साहेब आपणास विनंती करतो मॅडमचं आपण स्वागत करावे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक जयप्रकाश चौगले साहेब यांचे स्वागत भिडे दादा आपण करावे आपणास विनंती. यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमच्या संस्थेचे माजी संचालक माननीय खानविलकर साहेब आपले स्वागत संस्था उपाध्यक्ष आनंद चौगले साहेब आपल्यास विनंती करतो. नरेंद्र खानविलकर साहेब आपले स्वागत चौगले साहेब आपण करा.
या कार्यक्रमासाठी धन्यवाद। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमच्या संस्थेचे माजी संचालक माननीय विनायक खानविलकर यांचे स्वागत या ठिकाणी शाळा सचिव माननीय शलासाहेब आपण करावे आपणास विनंती। धन्यवाद। आणि व्यासपीठावरील सर्व संचालक श्री नवलादेवी शिक्षण प्रसारक मंडळ खानोलीचे सर्व संचालकांचं स्वागत। मी पाटकर सर आपणास विनंती करतो आपण पुष्पगुच्छ देऊन सर्व संचालकांचे स्वागत आपण करा। माननीय उपाध्यक्ष आनंद चौगुले साहेब, पाटकर सर आपलं स्वागत करताना उपस्थित असलेले माननीय संस्था सचिव शलार साहेब यांचं स्वागत सर करत आहे। कार्यक्रमाला उपस्थित असलेले संस्था पदाधिकारी माननीय मनोहर भिडे साहेब, कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय रमेश खानविलकर साहेब आपले स्वागत। कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमोद दळवी साहेब आपले स्वागत। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे हितचिंतक आमचे प्रेरणादायी आशास्ता माननीय चौगुले साहेब, जगन्नाथ चौगुले साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रकाश गुरुजी सर आपणास विनंती। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रल्हाद कालकर, संस्था संचालक माननीय प्रल्हाद कालकर, आणि सर्व व्यासपीठावर सर्व मान्यवरांचं श्री नवलादेवी विद्यामंदिर खानोली यांच्या मार्फत हार्दिक हार्दिक स्वागत। या कार्यक्रमाला तुम्ही अत्यंत मनानं उपस्थित राहिलात त्याबद्दल तुम्हा सर्व पालक वर्गांचं, हितचिंतक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी या सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करतो। सन 2000 मध्ये ही शाळा आपली सुरू झाली, ज्यांनी प्रत्येक अडथळ्याला संधी मानून ही शाळा सर्व संस्था चालकांच्या मार्गदर्शनाखाली रौप्य महोत्सवाच्या शिखरावर आणून ठेवली। ते म्हणजे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय पाटकर सर आणि रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव माननीय पाटकर सर। ते फक्त आमचे प्रशासकच नाही आहेत तर शिक्षण, संस्कार आणि समर्पणाचे सजीव उदाहरण म्हणजे आमचे पाटकर सर। आपणास विनंती करतो सर, आपल्या ओजस्वी वाणीनं या शाळेच्या गौरवगाथेची, संघर्षाची आणि भविष्यातील स्वप्नांची सैर आम्हाला घडवावी आणि म्हणून प्रास्ताविकासाठी मी विनंती करतो माननीय पाटकर सर आपणास। श्री नवलादेवी शिक्षण प्रसारक मंडळ खानोली संचलित श्री नवलादेवी विद्यामंदिर खानोली या माध्यमिक विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी प्रसंगी आणि स्मरणिका प्रकाशन प्रसंगी
व्यासपीठावर उपस्थित असलेले कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व यांचा त्रिवेणी संगम लाभलेले आमचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान आदरणीय नंदकिशोर खानविलकर साहेब, आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे गटशिक्षण अधिकारी आदरणीय सावंत साहेब, सापोजी तलाव पंचक्रोशीतील प्रसिद्ध उद्योजक, त्याचबरोबर समाजसेवक आदरणीय सुदाम शेठ कामत साहेब, त्याचबरोबर मुंबईहून इथं निवृत्त पोलीस इन्स्पेक्टर आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय सुभाषराव खानविलकर साहेब, त्याचबरोबर आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर येथील केंद्रप्रमुख आदरणीय पवार गुरुजी, या गावच्या पोलीस पाटील, त्याचबरोबर माझ्या संस्थेचे माजी पदाधिकारी, सर्व मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष, तालुकाध्यक्ष आदरणीय कांबळे सर आणि सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक आणि आपण सर्व ग्रामस्थ, आपणाला माहीतच आहे की गेल्या 25 वर्षापूर्वी म्हणजे 2000 सालामध्ये या माध्यमिक विद्यालयाची स्थापना झालेली आहे. आणि स्थापना होत असताना नेमकी कोणती कारणं त्यावेळी उपस्थित झाली की जेणेकरून इथं शाळा उपस्थित करावी असं वाटलं. त्यावेळेचे तत्कालीन गटशिक्षण अधिकारी आदरणीय देसाई साहेब यांनी शाळा मास्टर प्लॅनमध्ये बसवली होती आणि मास्टर प्लॅनमध्ये शाळा बसवल्यामुळे इथं शाळा तयार करावी असं इथल्या त्यावेळेच्या तत्कालीन संस्थापक संचालकांना वाटलं. ही शाळा उभी करत असताना सुरुवातीला कुठल्याही प्रकारचं अनुदान हे आपल्या शाळेला नव्हतं आणि हे अनुदान नसताना देखील आपण जे कष्ट उपभोगले ते भविष्यातील पिढीला ते भोगायला लागू नयेत हा एक दूरदृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून इथल्या आमच्या सर्व संस्थाचालकांनी ही शाळा इथं सुरू केलेली आहे. ही शाळा सुरू करत असताना आपल्याला माहीतच असेल की किती आपण संघर्ष केला आहे. सुरुवातीला ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये शाळा भरत होती, त्यानंतर इथं शाळेची इमारत व्हावी या अनुषंगानं मुंबईमध्ये आपण 2004मध्ये एक स्मरणिका प्रकाशित केली की जेणेकरून निधी संकलित व्हावा आणि त्या अनुषंगानं जो निधी मिळाला त्यातून इथल्या ग्रामस्थांच्या मदतीनं, आता मी ग्रामस्थांची प्रत्येकाची नावं घेत नाही, पण इथे जे स्थानिक ग्रामस्थ होते त्यांचं निश्चितपणे योगदान प्रचंड होतं. श्रमदान त्यांनी केलं होतं आणि श्रमदानाच्या माध्यमातून आपण सुरुवातीला ही इमारत उभी केली. त्यानंतर या इमारतीचं पुन्हा आणखीन आतली जी भौतिक सुविधा तयार व्हाव्यात आणि या अनुषंगानं 2008 साली पुन्हा आपण मुंबईला दुसरी स्मरणिका काढली होती आणि ही दुसऱ्या स्मरणिकेच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा भौतिक सुविधा इथं आपण उपलब्ध करून घेतल्या. हे सगळं करत असताना मुंबई स्थित आमचे संस्थेचे अध्यक्ष यांचं प्रचंड योगदान होतं आणि आज आपण ही तिसरी स्मरणिका प्रकाशित करत आहोत. या स्मरणिका प्रकाशित करत असताना आपल्या माजी विद्यार्थ्यांनी, त्याचबरोबर ग्रामस्थांनी आणि त्याचबरोबर विशेष करून ONGC कंपनीने सगळ्यात भरीव योगदान दिलेलं आहे. ही ONGC कंपनीतून भरीव योगदान मिळत असताना आमच्या संस्थेचे अध्यक्ष यांचं प्रचंड योगदान या माध्यमिक विद्यालय उभं करत असताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. निश्चितपणे ही शाळा आता प्रगतीपथावरती आलेली आहे. मला सांगायला आनंद वाटतो की गेल्या 25 वर्षामध्ये आपले 20 विद्यार्थी NMMS परीक्षेमध्ये मेरिटमध्ये आलेले. विशेषतः या वर्षामध्ये 4 विद्यार्थी NMMS परीक्षेमध्ये आपण आणलेले आहेत आणि एक सारथी शिष्यवृत्ती असं 5 विद्यार्थी ज्यांना दर वर्षाला 12,000 रुपये ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. आणि हे सगळं करत असताना आमच्या शिक्षकांचं योगदान निश्चितपणे मार्गदर्शक या विद्यार्थ्यांना आहे आणि त्या अनुषंगाने आपण एक शैक्षणिक कामकाज करत आहोत. त्याचबरोबर विशेषतः म्हणजे माजी खासदार सुरेश प्रभू यांनी देखील आपणाला एक समोरचा हॉल देखील 15 लाख रुपये त्यावेळी बांधून दिलेला होता. त्याचबरोबर बप्पा आपटे यांच्या खासदार फंडातून देखील आपल्याला कंपाऊंडसाठी 5 लाख रुपये मिळाले होते. त्याचबरोबर इथं संगणक कक्ष उभारण्यासाठी
प्रभाकर शिंदे यांनी देखील 2 लाख रुपयाचं आपल्याला योगदान दिलं आहे. हे भरीव योगदान आहे आणि त्यामुळे त्या तिघांचा मी नावाचा उल्लेख इथं करू इच्छितो. त्याचबरोबर विज्ञान प्रदर्शन होत असताना किंवा कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम असताना ONGC कंपनीकडून आपल्याला स्पॉन्सरशिप मिळालेली आहे. अशा पद्धतीनं सर्व ग्रामस्थ, विद्यार्थी, माजी विद्यार्थी या सगळ्यांच्या सहकार्यानं ही शाळा आता प्रगतीपथावरती आलेली आहे. गेल्या 8 वर्षामध्ये आपला 100% 10वीचा निकाल आहे, हे देखील मला इथं उल्लेख करावा लागेल. शैक्षणिक दर्जाबरोबरच वेगवेगळ्या कोणत्याही प्रकारचे स्पर्धा परीक्षा असतील, या स्पर्धा परीक्षांमध्ये देखील आपले विद्यार्थी तालुका, जिल्हा स्तरावरती किंवा क्रीडा स्पर्धांमध्ये देखील तालुका, जिल्हा स्तरावरती आपले विद्यार्थी गेलेले आहेत. आणि हे सगळं योगदान जे आहे हे माझ्या सहकार्यांचं आहे. विज्ञान रंजन परीक्षा असेल, तालुका विज्ञान प्रदर्शन असेल, तालुका विज्ञान प्रदर्शनामध्ये देखील आपल्या शाळेने यावर्षी प्रथम क्रमांक मिळवला. या अनुषंगाने क्वालिटी शिक्षण देण्याचं काम ही आपली माध्यमिक शाळा करत आहे. आणि हे सगळं करत असताना सर्व संचालक मंडळ जे आहे त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत आणि यापुढे देखील असेच आशीर्वाद संचालक मंडळ, ग्रामस्थ, सर्व माजी विद्यार्थी यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादांच्या योगदानानं आपल्याला सगळी प्रगती भविष्यामध्ये शाळेची करायची आहे. आणि असंच पाठबळ त्यांचं आमच्या पाठीशी राहावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो आणि प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद.